मराठा आरक्षणासाठी 6 आमदारांनी दिलेले राजीनामे स्टंटबाजी ठरलेत, कारण एकाही आमदाराचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांनी मंजूरच केला नाहीये। मराठा आरक्षणासाठी दिलेले राजीनामे ठरले स्टंटबाजी। 6 आमदारांचे राजीनामे मंजूरच केले नाहीत। 6 मराठा आमदारांच्या राजीनाम्यावर टीका। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून 6 आमदारांनी दिलेले राजीनामे केवळ स्टंटबाजी ठरल्याचं स्पष्ट झालंय, कारण मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राजीनामा दिलेल्या 6 आमदारांपैकी एकाही आमदाराचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांनी मंजूर केला नसल्याचं समोर आलंय। राजीनामा देताना विधानसभा अध्यक्षांकडे स्वतः उपस्थित राहून विशिष्ट नमुन्यात दिलेला राजीनामाच मंजूर करण्यात येतो, मात्र या 6 आमदारांनी केवळ कोऱ्या कागदावर कारणासह टाईप केलेले राजीनामे पाठवले, त्यामुळे या आमदारांचे राजीनामे मंजूर करण्यात आले नाहीत। त्यामुळे आमदारांच्या राजीनाम्याच्या स्टंटबाजीवर टीका होतीये। मराठा आरक्षणाच्या निमित्ताने 6 आमदारांनी जे राजीनामे दिले होते हे निव्वळ नाटक आहे। ह्या नाटकामुळे या मराठा समाजाचे प्रश्न सुटणे तर बाजूला राहिले, उलट कोणी याच्यावर राजकीय पोळी शेकून घेत आहेत। आज विधान परिषद विधानसभेमध्ये मराठा आमदार जे आहे यांनी जर मनावर घेतलं तर हे एका दिवसाची गोष्ट आहे। पण त्या प्रकारचे प्रश्न मांडण्याच्या ऐवजी काही जणांनी खोटा नाटकं करून राजीनाम्याचं नाटक आमच्या समोर आणलेलं आहे। आणि आता राजीनामे तर दिले होते, पण ते ज्या मार्गाने द्यायला पाहिजे होते त्या मार्गाने त्यांनी दिले नव्हते, हे आत्ता सध्या तरी आम्हाला कळालेलं आहे। आणि हा पूर्णपणे नाटकीय स्वरूप त्यांनी त्यावेळेला मांडलं होतं, फक्त एक लोकांचा सहानुभूती मिळवायसाठी, मराठा समाजाची सहानुभूती मिळवायसाठी त्यांनी या प्रकारचे थोतांड केलं होतं। हे पूर्णपणे नाटक आहे। दुसरीकडे राजीनाम्यासंबंधी कोणतीही स्टंटबाजी केली नसल्याचं स्पष्टीकरण आमदार अब्दुल सत्तार यांनी दिलंय। परंतु सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस लेखी पत्र दिलं, आम्ही 33 दिवस उपोषण केलं आणि कलेक्टरपासून तर सर्व अधिकारी आमच्याकडे आले, तर त्या माध्यमातून आम्ही कुठेही नाटकबाजी केलेली नाही। आम्ही आजही ठाम आहेत का आमचा जो राजीनामा आहे तो मराठा, मुस्लिम, धनगर, कोळी समाजाच्या रिझर्वेशनसाठी आहे। शेवटी ते करण्याची जबाबदारी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वीकारली। मुख्यमंत्र्यांनी स्वतः लेखी पत्र दिल्यानंतर आम्ही आमचा उपोषण सोडलेलं आहे। 2 महिन्यांपूर्वी मराठा आंदोलन राज्यभर पेटलं होतं। या काळात मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आमदार दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन जाधव, रमेश कदम, भाऊसाहेब चिकटगावकर, भारत भालके आणि अब्दुल सत्तार यांनी राजीनामे दिले होते। वास्तविक या 6ही आमदारांना राजीनामा देण्याची पद्धत माहिती होती। कोणत्या स्वरूपात राजीनामे दिले तर ते मंजूर होतात याची माहिती आमदार या नात्यानं सर्वांनाच माहिती असणं अपेक्षित होतं, मात्र तरीही विहित नमुन्यात राजीनामा न देता केवळ एक औपचारिकता म्हणून मराठा आरक्षण मिळावं असं कागदावर लिहून राजीनामे देण्यात आले। त्यामुळे हे राजीनामे मंजूरच झाले नाहीत। एकंदरीतच राजीनाम्याची स्टंटबाजी करून प्रश्न सुटणार होता का, असा सवाल आता मराठा समाज विचारतोय। संजय जाधव, साम टीव्ही, बुलढाणा। राज्यातल्या पोलिसांना झालंय तरी काय असा सवाल आता विचारावासा वाटतोय, कारण गेल्या 2 दिवसात राज्यातल्या पोलीस दलाला शर्मेनं मान खाली घालावी लागेल अशाच घटना समोर येत आहेत। पिंपरीत एक पोलीसवाला रक्षकच भक्षक बनल्याचं समोर आलंय। राजेंद्र पालवे असं नाव असलेल्या पोलिसानं एका विवाहित महिलेचा विनयभंग केल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। तर औरंगाबादमध्ये एक पोलीस चक्क सोनसाखळी चोर निघालाय। योगेश शिनगारे नावाच्या पोलिसानं जुगाराच्या नादामुळे चोऱ्या करायला सुरुवात केली, त्याला बेड्या ठोकण्यात आल्यात। तर इकडे चंद्रपूरचे जिल्हा कारागृह अधीक्षक भाईदास ढोलेला लाच घेताना अटक करण्यात आली आहे। 15,000 रुपयांची लाच घेताना शासकीय निवासस्थानातनं एसीबीनं त्याला अटक केली आहे। मुदतपूर्व सुटका झालेल्या एका आरोपीचा पत्ता देण्यासाठी ही लाच मागितल्याचं समजतंय। या 3ही घटनांमुळे पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे।